त्याच्याबद्दल फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटं म्हणजे 2ची 5 समजून घे. अजित हसतोय. 2 मिनिटं म्हणली ना. आज आपण बात करायचं नाहीये. तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण परेरा आणि निमिष कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन आज इथे आलात. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. दुसरी गोष्ट, खास वसईहून आमचे मित्र जोसेफ टुस्कानो आणि त्यांची पत्नी गुलाब हे ईस्टरसाठी आणि रिचर्डचं नाटक पाहण्यासाठी मेलबर्नला आलेले आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. जोसेफ टुस्कानोविषयी मी जर काही सांगायला गेली तर खूप मिनिटं घ्यावी लागतील आणि ते मला करायचं नाहीये. पण त्यांना आपल्यापैकी बरेच जण ओळखतात. जवळपास 50 पेक्षाही अधिक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्यापैकी अनेक पुस्तकांना पारितोषिकं मिळालेलं आहेत. आज ते आले, आमचा आनंद त्यांनी द्विगुणित केला. मला खरंच बरं वाटलं. जोसेफ, तुला तुमच्या मनापासून आभार. थँक्यू. आजपासून आम्ही त्यांना सत्तावत आहोत की तुम्ही आमचे प्रमुख पाहुणे, जो उगाच लाजत होता, बहुतेक त्यांनी मान्य केलं येतं ते. आणि सोबतच आणखी एक संधी घेते. आजच्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा वसईहून माणूस आलेला आहे. मॅगी ताई आमची मला वर आहे बहुतेक, अजून ती स्वयंपाकघरातच गुंतलेली आहे. तिचे आणि तिला सहकार्य करणारे आमची जुली, स्मिता आणि कोण होतं तिथे, या सर्वांनी तिला मदत केली आणि त्यामुळे आजचा चांगला स्वयंपाक तयार झालेला आहे. लवकरच तुम्ही त्याचा आस्वाद घेणारच आहात. तर या सर्वांचेही मनापासून आभार. आणि अजित नेहमीप्रमाणे आमची शूटिंगसाठी सांगता बरोबर हजर झालेला. बाकी काहीतरी सांगायचं होतं पण ते राहू द्या. डॉली, तोही नेहमी दिलेल्या शब्दाला मान देऊन वेळेत हजर असतो. त्यानंतर आम्हा हौशी कलाकारांसाठी नाटक लिहिणारे आणि नाटकाची जबाबदारी घेऊन लिलया पेळणारे आमचे नाटककार रिचर्ड यांच्या आम्हा कलावंतांतर्फे मनापासून आभार. नंतर नाटकात काम करणारे आमचे सगळे मुलं मुली, विशेषतः त्यातही माझी मुलगी प्रतीची, जी गुजराती आहे आणि तिने आमच्या मराठी नाटकात काम केलं आणि त्यासाठी तिच्या आई वडिलांनी परवानगी दिली. त्यामुळे तिच्या आई वडिलांचे आभार. पुन्हा एक वार तुम्हा सर्वांचे आभार मानते. तुमच्यासाठी प्रार्थना करू. माझी 2 शब्द पूर्ण. थँक्यू. मला काही बोलायचं आहे का? मी गेल्या आठवड्यावर इकडे आहे मेलबर्नला, पण मला कधी वाटलं नाही मी मेलबर्नला आहे. मला वसईला असंच वाटायला नाही. तर ज्या तऱ्हेने आपली सगळी एकत्र येत आहेत ना, इट्स रिअली ग्रेट थिंग. मला खूप या लोकांचं कौतुक करावं असं वाटतं, रिचर्डचं आणि ग्रेगचं, की त्यांनी सगळ्यांनी एकत्र आणलेलं आहे आणि आपण एकत्र येऊन गप्पा गोष्टी करतो. शेवटी कसं होती, नातं जे असतं ना त्यात खूप महत्त्वाचं असतं आणि हेच कायमचं टिकवा, हीच माझी संदेश. शेवटी सर्वात शेवटचं सांगते, पण ते महत्त्वाचे तेवढंच आहे. आम्हा कलाकारांना वेळोवेळी काही रोजच प्रत्येक बाबतीत मदत करण्यासाठी नेहमी सज्ज असायचा ग्रेग. त्याने सगळीच कामं सांभाळली. स्टेज पासून, प्रॅक्टिस घेण्यापासून, तो असिस्टंट डिरेक्टर आणि प्रोड्युसर आणि जे जे काही बाकी सगळं होतं ते सगळं त्याने सांभाळलेलं आहे. ग्रेग, तुझ्या मनापासून आणि अनेक वेळा आमचे डॉक्टर गवाणकर यांनीही वेळोवेळी रिचर्डला मोलाच्या सूचना केल्या. त्यांचेही आभार. प्रॉम्प्टर हे स्मिता, तिचेही आभार. आता जेवण घेऊ शकतो.